2023 म्हणून 23 पटापटा टिप्पा देणार आहे तुम्हाला त्वचेसाठीच्या. तर चला बघू, चटाचटा सुरुवात करूयात. 1 नंबर, पहिल्यांदा कशी कुठल्याही गोष्टीला जाऊन आलं किंवा खायला बसायचं असेल तर हात धुवायचे असतात, तसंच अगदी तुम्ही पहिल्यांदा हात धुतलं पाहिजे. आता हाताची घाण कशी जाते बघा चेहऱ्यावर, आणि मग तुम्ही म्हणता की फोड येतात थोबाडाला म्हणून यायचे नाही तर काय होईल. अगं तायडे, तू लोणच्यात हात घातलेला आणि तेच बोटांनी आता क्रीमात हात घालती. त्याच्यामुळं कधी बी कुठली बी सुरुवात करायची, मेकअप करा नाही तर घरातच बसा, हात धुवायला विसरायचं नाही. ते कुठलं पण काही पण लावायच्या आधी. 2 नंबर, कधी बी झोपायच्या आधी मेकअप लावला असाल तर काढायला पाहिजे. मेकअप बसतोय चाट करून राब चेहऱ्यावरून, मग चेहऱ्याची छिद्र श्वास घेत नाहीत आणि मग ती बंद झाली की दुसऱ्या दिवशी फोड येतात. काय पण होऊ द्या, किती बी दमू द्या तुम्ही, तरी सुद्धा अजिबात मेकअप काढल्याशिवाय झोपायचं नाही. 3 नंबर, आयुष्यात कुणी बी कधी बी मार्केटमध्ये लय स्ट्रॉंग फेसवॉश विकतात, ते तसलं घ्यायला जायचं नाही. प्रामाणिकपणा सौम्य फेसवॉश वापरायचा. लक्षात ठेवायचं, जी गोष्ट रोज वापरायची असती तिला का सौम्य पाहिजे. चेहरा आहे का मोरी, किती घासाल. 4 नंबरची टिप लक्षात ठेवायचं, किती बी बाजारात स्क्रबा येऊ दे नाहीतर एक्सफोलिएटर येऊ दे, त्यांनी त्यांच्या मार्केटिंगसाठी धंदा केलाय. आपल्याला अजिबात थोबाडाची मोरी करून घ्यायची नाही. ते सगळं लई इरिटेट होतं, महागाग होती चेहऱ्याची. तुमची त्वचा किती बी फोडांनी भरलेली असू दे नाही तर मऊ असू दे, आठवड्यातून फक्त 2दाच लावायचं असतंय. मग ते केमिकलवाला एक्सफोलिएटर असू दे नाहीतर तुमच्या स्क्रबवाला नाहीतर आवाकाडो फावाकाडो दाण्यावाला असू दे. एक्सफोलिएटर स्क्रब बिबा विकत घ्यायची, पण तरी सुद्धा ती फक्त आठवड्यातून 2दाच वापरायची. ती काय घासायची रोजची गोष्ट नाही. 5 नंबरची टिप म्हणजे लई वेळा प्रश्न विचारला जातोय, टोनर कशाला टोनरची काय गरज आहे. लक्षात ठेवा, टोनर आपल्या त्वचेचा बॅलन्स pH नीट ठेवतोय. त्याच्यामुळे ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी एकदम हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग वाला टोनर लावायचा. काय परवडलं नाही तर रोज वॉटर सुद्धा चालते रोज लावायला. आणि एक लक्षात ठेवायचं, जर तुमचं त्वचेला जरा नीट ठेवायचं असेल, जरा वय बी झालं असेल, तर तुम्ही ते ग्लायकॉलिकवाला ऑर्डिनरीवाला तुम्ही तो टोनर लावू शकता. ती बी रोज लावायचं नाही, पण सौम्य टोनरनं फायदा होतो. या 6व्या नंबरची टिप म्हणजे थोबाड आंघोळीत धुतल्यानंतर आणि टोनर लावल्यानंतर बाहेर आल्यावर सिरम लावायचं विसरायचं नाही. जितकं पातळ तितकं आत जाते त्वचेच्या, आणि सगळी घेतात म्हणून आपण पण सिरम घ्यायचं नाही. आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे त्वचेच्या गरजेनुसार खरेदी करायची. पैसे काही लई वर आलेले नाहीत. व्हायटमिन सीचं सिरम घेऊ शकता. उन्हाळा सुरू झालाय, ब्राईटनिंग प्रोटेक्शन SPFच्या आधी चांगलं काम करतंय. काय नाही सुचलं लय ड्राय असेल आणि 40च्या पुढे गेला असेल तर हायलोरोनिक ऍसिड वालं घ्या. 7 नंबरची टिप म्हणजे लय थोबाडवरती करून लगेच बाहेर जायला मिरू नका. थोबाडावर सनस्क्रीन लावल्याशिवाय जगात तुम्हाला कुणी वांगण काळेपणापासून वाचवू शकत नाही. लक्षात ठेवा, आतून तर चांगलं खायचंच, पण बाहेरून तुम्ही जर तुमच्या त्वचेला कपडेच नाहीत घातले तर काय होईल. सनस्क्रीन कपड्यावानी असते आणि तसलं नाजूक मिळमिळ 15-10 वाले SPF नाही वापरायचे. किमान 30 SPF वालं सनस्क्रीन वापरलं तर खऱ्या अर्थानं ते अतिनील किरणापासून वाचवते. 8 नंबरची टिप म्हणजे इंद्रदेव सुद्धा खाली येऊन तुम्हाला वाचवू शकणार नाही जर तुम्ही आतूनच पाणी नाही प्यायलं तर. कळलं का? किती बी महागाचे पैसे वर आलेत म्हणून क्रीम विकत घ्या, पण आतूनच शरीरात पाणी नसेल ना तर रक्त बी पातळ होत नाही. 30 नंतरच लो बीपीन सुरू होतोय आजकाल तर लोकांना. अरे पाणी पी. पोरी तर नुसत्या सोशल मीडियावर आणि बायका तर TV मध्येच गुंगलेल्या असतात. बडा करण्यात वेळ जातोय, पण पाणी पिना कुणी. अरे पाणी प्या. आतून पाणी प्यायलं तर तुमची त्वचा तुमचे केस डोक्यावर राहणार आहेत. लक्षात ठेवा. 9 नंबरची टिप म्हणजे झोपताना सुद्धा थोबाड स्वच्छ धुवून त्याला क्रीम लावली पाहिजे. अरे लेका जरा जाड सर अशी नाही का, म्हणजे छान तुकतुकीत त्वचा जर पाहिजे असेल तर तशीच जाड आणि छान तेलकट जरा हेवीवाला मॉइश्चरायझर लावा जरा थोबाडाला. रात्रभर त्वचा कशी छान पाणी पिल्यागत मऊ होती मग क्रीमनं. तसंच झोपू नका, जरा लावा काय तर रात्रीचं मास्क बिस्क लावा, नाईट क्रीम लावा. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी कशी तुकीत होती स्किन मग तुमची. 10 नंबरची टिप म्हणजे आता सगळीच जण बिझी झाल्यात आणि लय प्रदूषणात राहतात. शहरात राहू दे नाही तर गावाकडे तर नुसता धुराळाच असतोय. एवढ्या धुळीचं दिवसभर दमल्यानंतर कधी तुम्ही सकाळी लावलेलं मॉइश्चरायझर आणि क्रीम किंवा मेकअप जरी केला असला तरी कोरडी झार पडती, उन्हाची रापती नुसती त्वचा. त्याच्यावरती लावायचं फेशियल मिस्ट. आता फेशियल मिस्ट म्हणजे काय,
तर काय नसते, नुसतं असं पाण्यामध्ये विरघळलेल्या हलक्या मॉइश्चरायझरचा फवारा आहे जणू. तर तुम्हाला काय सुद्धा परवडलं नाही तर रोज वॉटर घ्यायचंय, गुलाब पाणी असं असं फिशफिश फिशफिश केलं की हा 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 त्वचा पाणी पिल्यागत गारगार बत्तीन थँक्यूच म्हणती. 11 नंबर, नुसतं बाजारातून महागडं विकत घ्यायचं नसते, तर तुम्ही कसं लावता त्याला पण लय महत्व आहे, कळलं का? नुसतं साधं कुठलं पण क्रीम लावा, मॉइश्चरायझर लावा, जरा हलक्या हातानं प्रेमानं हळूहळू मसाज करून लावा, बघा कसला फरक पडतोय. त्याला लय तसली सायंटिफिक आणि फॅन्सी नाव आहेत, लिम्फॅटिक ड्रेनेज आणि फेनेज. थोडक्यात काय होतंय सांगते, आदल्या रात्री जे खारट बिराट आंबट चुकाट काय काय खाऊन तुम्ही झोपलेला असता आणि चेहरा नुसता फुगल्यावानी होतोय का दुसऱ्या दिवशी, तर नुसतं क्रीम लावताना मसाज केलं ना तर आ हा 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 पातळ चिकन चिकन नाजूक नाजूक नाक होतंय बघा. 12 नंबरची लय मोठी टिप तुम्हाला देते, कुठलं पण प्रॉडक्ट चांगलं न वाईट नसतं, लक्षात ठेवा. ते तुमच्या त्वचेला सूट होणं महत्वाचं. पोरी नुसत्या चटा चटा लिंग दे ग ताई, लिंग दे ग ताई. अगं तुला कशी देऊ लिंग, मला तुझ्या त्वचेचा प्रकार तरी माहिती का? हा, तुमच्या त्वचेच्या बोताप्रमाणे बाबा, आपली तेलकट आहे त्वचा, नाही तर कोरडी झार पडती, त्याच्याप्रमाणे सगळं लावायचं असते. त्यामुळे तुम्ही कुठल्या मॉलमध्ये दुकानात गेलात किंवा ऑनलाईन सुद्धा लक्षात ठेवायचे, एक आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे उघडायचं सगळं. हे अंगाच्या साबणापासून ते थोबाडाच्या साबणापासून ते अगदी सनस्क्रीन पर्यंत सगळं आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे घ्यायचं असते. ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह अशा प्रकाराचं अख्खीची अख्खी खरेदी करायची असती. 13 नंबरची टिप जरा जनरल तुम्हाला शिस्तीत सांगणारीच आहे की शिस्त असू द्या, लय प्रामाणिकपणे सगळं करावं लागतंय. त्या मोठ्या मोठ्या हिरोईन बी करतात, फेसवॉश पासून सनस्क्रीन पर्यंत सगळं लय शिस्तीत वापरायचं असतंय, तेव्हा जाऊन त्वचा नीट होती, लक्षात ठेवा. 14 नंबर, लक्षात ठेवा, डोळ्यांच्या खालची त्वचा लय पातळ असती आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कोरडी पडती. लय तरुण लहान असताना कळत नाही, पण 30 पासूनच सुरकुत्या यायला कळायला लागतात आणि त्याच्यावर दिसायला लागतात. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त क्रीम आणि हायड्रेशन, पाणी घालायची गरज डोळ्याच्या खालीच असती आणि तिथंच विसरून जातंय पब्लिक. त्याच्या खाली, डोळ्याच्या खाली क्रीमा लावायच्या विसरायच्या नाही, झोपताना बी लावायची, सकाळी उठल्यावर बी लावायची, सनस्क्रीन सुद्धा लावायचं, पण डोळ्यात घालू नका. 15 नंबर लय महत्वाचं आहे, कधी पण कुठली पण क्रीम काही चेहऱ्यासाठी थोपाडासाठी काय विकत घ्याल, लक्षात ठेवा, उघडायचं आणि बघायचं. लय सुगंधी वासावाल्याच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं असतंय परफ्यूम, त्याच्यामुळे असती त्याच्यात दारू आणि अल्कोहोलमुळे लय ते तुमची त्वचा आहे ना, लक्षात ठेवा, नंतर जी लाल 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 होतीन, फोडफोड यायला लागतात. मोठ्याल्या कंपन्यांच्या असू दे नाही तर छोट्या, वासावाल्या क्रीमा विकत घ्यायच्या नाहीत. पुढची 16 नंबरची टिप देण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे थँक्यू. एक काल्पनिक खोटं खोटं पात्र आहे पाहुणी नावाचं, आणि हे पात्र जिथे जाऊ तिथे लग्नामध्ये जाऊन जिलेब्या वगैरे हाणत असतं. असं मी एक खोटं खोटं पात्र तयार केलं. आपण ग्रामीण भागातून बरेचसे लोक आलेलो आहोत आणि आपण जरी आता शहरात राहत असलो तरी त्या लहेजा आणि त्या भाषेची गंमत म्हणून मी काही व्हिडिओज अशा या वेगळ्या बाजामध्ये, वेगळ्या लहेजामध्ये रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि फक्त करमणूक म्हणून याच्याकडे बघावं. आणि थँक्यू, तुम्ही या पाहुणी खरं तर या कॅरेक्टरवरती इतकं प्रेम करताय आणि इतका छान प्रतिसाद देताय. तर आपण वळूयात. 16 नंबरची टिप म्हणजे आठवड्यातून एकदाच थोबाडाला चांगलं मास्क लावायचं. दर आठवड्याला तुम्ही जाऊन काय फेशियल करू शकणार आहे का पार्लरमध्ये? मग घरच्या घरी घ्यायचं कच्चं दूध, त्याच्यात टाकायचे थोडीशी हळद, त्याच्यात टाकायचे 2 थेंब लिंबू, त्याच्यात टाकायचं बेसन पीठ आणि जरा कालवायचं. हळद बिळद सगळी टाकायची आणि कालवल्यानंतर थोबाडाला लावायचं आणि लय कडक वाळायचं, आत धुवून टाकायचं. अरे घरच्या घरी फेशियलचं फील येतोय एकदम. अशा पद्धतीचा मास्क वापरत जा आणि आठवड्यातून एकदाच बरं का, लय चांगला रिझल्ट येतोय, म्हणून रोज रोज करायला लागाल तर त्वचा एकदम चिडल तुमच्यावर. टिप नंबर 17, एक लक्षात ठेवायचं, आपल्याकडे किती बी पैसे आले ना किंवा लय शॉपिंग करायची, लय हुरहुर जरी सुरू झाली की नाही, लय खाज आली तरी एक लक्षात ठेवायचं, आपल्या चेहऱ्यावर खाज उठू नये म्हणून आधी आपल्या गळ्याला किंवा आपल्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूला हातावरती कधी बी पॅच टेस्ट करायची. म्हणजे काय, कधी बी कुठून मॉल बिलमधून जर काय विकत घ्यायचं असेल तर आधी ट्रायल घ्यायची, मॉलमध्ये एक चक्कर मारून यायची आणि बघायचं त्याच्यावरती फोडबीड येतोय का. नाही तर चटा चटा सगळ्याजणी म्हणतात म्हणून रेटिनॉल लावायचं आणि मग म्हणायचं माझ्या थोबाडाला काहीतरी झालंय, ॲलर्जी येईल. त्यामुळे आधी पॅच टेस्ट करायला विसरायचं नाही. 18 नंबर, आजकाल त्वचेला मसाज करायला लई काय काय उपकरणं आलीत.
दगड काय, त्याला ग्वाशा दगड म्हणतात. फेस रोलर काय, तो गोल 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 नुसता रोल करत त्वचेच्या वरून फिरवायचा असतोय. लक्षात ठेवा, असल्या गोष्टींनी फायदाच होतोय. तुम्हाला कसं बरं वाटतंय पार्लरमध्ये गेल्यानंतर मसाज केल्यावर, तसंच असतंय ती सायनस आणि पित्त आणि ऍसिडिटी त्वचा नुसती एक्सप्रेशन देऊन देऊन ताणून झालेली असते. दुसऱ्याचं वाईट बोलून बोलून जे गाल दुखतात ना, ते असल्या दगडानं जरा मऊ मऊ पडतात. आणि चांगलं असतंय त्याच्या आधी क्रीमा लावायला आणि तेल लावायला विसरू नका, नाही तर कोरड्यानंच दगड फिरवाल. घ्या जरा विकत ग्वाशाचा दगड. 19 नंबरची टिप म्हणजे या जगातली कुठलीच सनस्क्रीन तुम्हाला काळं होण्यापासून वाचवणार नाही जर तुम्ही डायरेक्ट सूर्याच्या खाली उभं राहिलात तर. लक्षात ठेवा, तुम्ही ट्रिपाला जाऊ दे नाहीतर उन्हाचं गप्पा मारत थांबू दे, बाहेर गेल्यावर तर तुम्ही थोडं तरी स्कार्फ बिर्फ काहीतरी घालून लपवलं तर पाहिजे की. अरे जरा गॉगल तरी घाला. डोळ्याच्या खालची त्वचा लगेचच पातळ असल्यामुळं काळी पडते आणि मग नंतर सनस्क्रीन आणि क्रीमांना नावं ठेवायची, ह्या सनस्क्रीननं काळच पडतंय, त्यानं तर माझं प्रोटेक्शनच होत नाही. अरे कसं नाही होणार? डायरेक्ट तुम्ही सूर्याच्या खाली उभं राहिल्यावर जगातली कुठली तरी क्रीम तुम्हाला वाचवू शकते का? अरे स्कार्फ घालायला काय फरक पडतोय? थोडासा चेहरा लपवला झाकला तर तुमची त्वचा तुमचा चेहरा तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे ना नंतर. आणि काळं काय वाईट नसते हो, पण त्या सूर्याच्या किरणानं जास्त वेगळ्याच पद्धतीचं काय 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 त्वचेवर यायला लागतं, त्याचं काय कराल? त्याच्यामुळं तुम्ही बाहेर जाताना स्कार्फ घ्यायला विसरू नका. 20वी टिप म्हणजे लक्षात ठेवा, ज्याची झोप नीट त्याची त्वचा नीट. तुम्ही या जगातलं कुठली बी ट्रीटमेंट घ्या नाही तर काही सुद्धा थोबाडाला लावा, जर तुम्ही नीट झोपत नसाल ना तर तुमची त्वचा दुरुस्तच व्हायची नाही. हो, लक्षात ठेवा, त्वचेची झीज भरून काढणं, नवीन त्वचा उगवणं आणि तिथं उगवलेल्या त्वचेला मऊ तुकतुकीत बाळाच्या डुंगणावानी मऊ त्वचा जर पाहिजे असेल तर नीट चांगल्या पद्धतीनं झोपलं पाहिजे, गुणी बाळासारखं वागलं पाहिजे. तुम्हाला जागरण परवडणारी नाहीत नंतर म्हणू नका डोळ्याच्या खाली काळं आलंय. 21 नंबरची टिप सांगताना तुम्हाला डायरेक्ट आजीबाई आठवल, पण तुमची मैत्रीण म्हणून बेस्ट फ्रेंड म्हणून लय महत्वाची गोष्ट सांगते. लक्षात ठेवा, पोरी खायलाच नको म्हणतात. अरे ताटातली पालेभाजी जशीच्या तशी टाकून द्यायला लाजा वाटतात का? आणि नंतर दुकानात जाऊन क्रीमा मागता आणि सोशल मीडियावर हिरोईनला तुम्ही कौतुक करत बसताय वय. अरे तशी त्वचा पाहिजे असेल तर पोटात चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे की. तुम्हाला लगेच लक्षात येईल तुमची त्वचा तुम्हाला थँक्यू म्हणाल आणि चांगली कशी दिसायला लागते. पोटापासून सुरुवात होती चांगल्या त्वचेची. 22 नंबरची लय महत्वाची टिप तुम्हाला सांगते. आता कुणी काय सिक्रेट सांगायला बसलेलं नाही, पण तुम्हाला एक सांगते, मेडिकेटेड ट्रीटमेंट नावाचा प्रकार असतोय. जसं आपण पार्लरला जातो तशा पद्धतीनं तिथं जे काय फेशियल आणि मसाज वगैरे करून दिला जातोय त्याच्यातलं फक्त जरा आधुनिक, कारण तिथं डॉक्टर असतात आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसल्या वेगळ्या पद्धतीची फेशियल होत्यात तिथं. कधी कधी तसलं करायला काहीच हरकत नाही. नुसतं सणावाराचं आणि फक्त स्वतःचं लग्न असेल तेव्हाच जायचं असं नाही करायचं. मधून अधून तुमच्याकडे जर चांगले 4 पैसे असतील तर नुसत्या महागड्या दागिन्या साड्या घेत बसण्यापेक्षा कधी कधी तसल्या मेडिकेटेड फेशियल ट्रीटमेंट करायला काहीच हरकत नाही. आणि थोडंसं जरा त्वचा बिचा काय कुठं काय खराब बिराब झाली असेल तरी एखादं केमिकल पील पण करायला काय हरकत नाही. या गोष्टी काय परमनंट नसतात, पण किमान 3 महिने ते अर्धा वर्ष तुमचं चांगलं चाललेलं असतं. त्यामुळे कुठल्या पण चिंध्या फिंद्या पार्लरमध्ये जाऊन काही बी करण्यापेक्षा आणि नुसत्या महागड्याच्या क्रीमा आणि साड्या आणि काय 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 विकत घेण्यापेक्षा 4 पैसे साठवावे आणि चांगल्या मेडिकेटेड ट्रीटमेंट करायला हरकत नाही. स्किनचे डॉक्टर सगळीकडे करून देतात. सगळ्यात शेवटची नंबर 23ची टिप, सगळ्यात महत्वाची टिप, एक लक्षात ठेवायचं, आयुष्यात आपल्या मनातल्या विचाराप्रमाणे आपलं शरीर आणि प्रत्येक पेशी आपलं ऐकत असते. तुम्हाला याच्यावर विश्वास असू दे नाही तर नसू दे, विज्ञानानं आता ते सिद्ध केलेलं आहे. जर तुमच्याच मनात स्वतः आपण घाण दिसतोय म्हणून जर विचार येत असतील तर तुम्ही सतत घाणच दिसणार आणि जगालाही तुम्ही घाणच वाटणार. एक लक्षात ठेवायचं, रोज सकाळी उठून स्वतःला म्हणायचं की हा 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 काय तायडे, काय दिसती, किती सुंदर, किती गोड, किती सेक्सी, अरे किती छान दिसावं एखाद्यानं. लक्षात ठेवा, जग जिंकायची अरे त्वचा तर राहिली बाजूला, इतक्या सुंदर दिसाल आणि इतकं छान 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 वाटायला येईल. आधी स्वतःविषयी चांगलं तर वाटू द्या, आधी स्वतःविषयी सकारात्मक विचार तरी करा, सगळंच चांगलं 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 व्हायला लागेल. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक ठोका, नुसतं बघायचं निघून नाही जायचं, दुसऱ्याला बी दाखवावं, कधी कधी व्हॉट्सॲपला बिट्सॲपला पाठवत जा, जरा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसतं फुकटात येऊन बघून नाही जायचं बरं का. आणि लक्षात ठेवा, कुठली भाषा अशी उच्चार निच्चार शुद्धांना शुद्ध करायची नाही. व्हरायटी म्हणून जग सुंदर आहे. परत एकदा
तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन यायचेत का, अशा भाषेमध्ये बोलीमध्ये. मला तर करायला मज्जा आली बाई.